कोल्हापुरी खवय्यांचा आनंद होईल डबल. हो, कारण महालक्ष्मीच्या कृपेने अल्पावधीतच कोल्हापूर वासियांच्या मनामनात घर केलेल्या हॉटेल नैवेद्यमची कोल्हापूर मधील दुसरी शाखा आपल्या सेवेत शनिवार 14 मार्च पासून देवल क्लब खासबाग इथे. तर मग शुद्ध शाकाहारी थाळी आणि आमरस थाळी एन्जॉय करायला येत आहे ना. शुद्ध शाकाहारी जेवणाची जणू पर्वणी. उत्कृष्ट चविष्ट स्वादासाठी नैवेद्यम समर्पयामी. हॉटेल नैवेद्यम, रुईकर कॉलनी, छत्रपती संभाजीराजे पुतळ्या शेजारी आणि देवल क्लब खासबाग कोल्हापूर. तसेच पुणे येथेही शाखा उपलब्ध. अखंड देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भव्य आणि दिव्य साजरी होत आहे. यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शासनाच्या पुढाकाराने भव्य दिव्य साजरी व्हावी ही आम्हा सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध शिंदेशाही यांचा भीमगीतांचा कार्यक्रम शिवाजी स्टेडियम येथे व्हावा याकरिता आपण स्वतः पुढाकार घेऊन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना शिफारस करून हा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा झाला. तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील भीमसैनिक आणि बहुजन समाजातील जनता या कार्यक्रमास उपस्थित राहतील. याच धर्तीवर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हा कार्यक्रम घेतलेला होता. तरी आपण आम्हा सर्व भीमसैनिकांचे प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिती आणि बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने हा शिंदेशाही भीमगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती या निवेदनात केली आहे. निवेदनात म्हटले आहे की जुने शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज व्हावे. शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त बाबासाहेब यांचे जेथे जेथे वास्तव्य झाले तेथे स्मारक बनवावे असे शासनाने परिपत्रक काढलेले आहे. त्या धर्तीवर 2 महापुरुषांचे स्मारक व्हावे ते मंजूर करावे. गेली 14-12 वर्ष तेथे डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. यावर्षीही तेथे फोटोपूजन करून जयंती साजरी केली जाणार आहे. परंतु त्या जागेवर घाणीचे व कचऱ्याचे साम्राज्य असून स्क्रॅप गाड्यांचे पार्किंग व कचराकुंडीप्रमाणे वातावरण आहे. ती जागा स्वच्छ करून प्रशस्त मंडप घालण्याची व्यवस्था करावी. कुंभमेळ्यासाठी जवळजवळ 24,000 कोटी रुपये शासनाने दिलेले आहेत. कोल्हापूरला जगातला पहिला डॉक्टर बाबासाहेब यांचा पुतळा आहे. तो ऐतिहासिक व आमची अस्मिता जपणारा आहे. जयंतीनिमित्त पारंपरिक वाद्यासह मिरवणूक, विद्रोही, कवी संमेलन, जाहीर व्याख्याने असे कार्यक्रम घेतले जातात. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून जास्तीत जास्त निधीची तरतूद करावी. भीमा कोरेगावमधील गुन्हे मागे घेणे व बोगस SCचे दाखले काढलेले आहेत त्यांच्यावर कारवाईसाठी आपल्या अध्यक्षतेखाली मीटिंग आयोजित करावी. 14 एप्रिल 2026 रोजी ऐतिहासिक बिंदू चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करण्यासाठी आपला वेळ राखून ठेवावा व आपली प्रमुख उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. मी DG भास्कर, संस्थापक अध्यक्ष जनशक्ती महासंघ कोल्हापूर. आज कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांना अनुसूचित जाती कृती समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांचं भव्य स्मारक शाहूपुरी पोलीस स्टेशन जुनं जे आहे, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज या 2 महापुरुषांची भेट 1920 साली माणगाव परिषदेला बाबासाहेब ज्या वेळेला आले त्यावेळेला झाली होती आणि त्या गेस्ट हाऊसमध्ये बाबासाहेबांनी 2 दिवस वस्ती केलेली होती. हे जे गेस्ट हाऊस आहे हे गेस्ट हाऊस पुन्हा तिथं पोलीस स्टेशन झालं आणि ज्यावेळेला महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ज्या ज्या भूमी आहेत त्याला हेरिटेजमध्येच त्याचा समावेश करावा आणि तिथं त्यांचं स्मारक व्हावं अशा पद्धतीचा एक GR केला आणि तो GR संपूर्ण जिल्हा म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बाबासाहेबांची स्मारकं झाली. त्याच धर्तीवर बाबासाहेबांचं स्मारक आणि शाहू महाराजांचं स्मारक या शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या जागेमध्ये व्हावं अशी मागणी गेली 10 वर्षे आम्ही करतो आहे. त्यासाठी आम्ही अनेक वेळा कलेक्टर साहेब, अनेक वेळा DSP साहेब, माननीय पालकमंत्री साहेब या सर्वांच्या भेटी घेऊन त्यांना त्यावेळेस निवेदन दिले, परंतु अद्याप त्याच्यावर कृती कार्यक्रम असा काय झालेला नाही. या प्रश्नावर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी विधान परिषदेमध्ये सुद्धा
तारांकित प्रश्न निर्माण केला होता आणि त्याची चौकशी होण्यासाठी खाली समाज कल्याण अधिकाऱ्यांच्याकडे तसं पत्रही आलं होतं. त्याचा अहवालही महाराष्ट्र शासनाकडे गेलेला आहे आणि असं असूनसुद्धा आज तागायत हा प्रश्न पेंडिंग राहिलेला आहे. आणि आजची परिस्थिती तिथं अशी वाईट आहे की ज्या 2 महापुरुषांची तिथं भेट झाली त्या ठिकाणी अक्षरशः भंगारच्या गाड्या लावल्या जातात आणि भंगारखाना करून टाकलेला त्या जागेचा. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये ही जर जागा पडली असेल तर तात्काळ तिथल्या गाड्या काढून टाकाव्या आणि ती जागा खुली करून आत्ता प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीनं आम्ही तिथं जयंती करतो आहे त्या पद्धतीनं जयंती न करता, रस्त्यावर जयंती न करता आम्ही त्या जागेत जयंती करणार आहे. त्यासाठी ताबडतोब शासनानं, महानगरपालिकेनं ती जागा खुली करावी आणि त्या ठिकाणी भव्य असा मंडप घालून आम्हा आंबेडकरी जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी 14 एप्रिल रोजी जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आता माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना दिलेलं आहे. त्यांनी त्या पद्धतीनं आम्ही सूचना प्रशासनाला करतो असं सांगितलेलं आहे. आणि हा येणारा जो जयंतीचा जो कार्यक्रम आहे हा आंबेडकरी जनतेला मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी साजरा करण्यासाठी जागा उपलब्ध करून ते देतील असा मला आशावाद आहे. जय भीम. मी सुभाष देसाई, ब्लॅक पॅन्थर पक्षाचा अध्यक्ष आहे आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती जयंती कमिटीचा सचिव आहे. येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. त्या जयंतीच्या धर्तीवर जगातील पहिला पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः पाहिलेला ऐतिहासिक बिंदू चौक कोल्हापूर येथे आहे. या बिंदू चौकामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती जयंती कमिटीच्या वतीनं जयंती महोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर दसरा चौक कोल्हापूर येथे व्याख्यान आणि रॅलीचं आयोजन केलेलं जाते. तर या धर्तीवर आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना निवेदन दिलं की कुंभमेळ्याच्या धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाला निधी उपलब्ध करून द्यावा. कारण जे पारंपरिक ज्या सण उत्सव वगैरे असतात किंवा पारंपरिक ऐतिहासिक ज्या समाजाचे कार्यक्रम असतात त्याला गव्हर्नमेंट निधी देते आणि शासनाच्या योजनेनुसार देखील महापुरुषांच्या जयंती साजऱ्या केल्या पाहिजेत, त्यांचे महोत्सव साजरे केले पाहिजेत. कारण बाबासाहेब म्हणायचे कोणताही विचार कितीही चांगला असू दे त्याचे प्रचारक आणि प्रसारक नसतील तर तो विचार नष्ट होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी ऐतिहासिक नाही तर आमची ती अस्मिता आहे आणि त्यांनी दिलेले विचार आज जगामध्ये साजरे केले जातात, त्यांचे विचार पाळले जातात. योगायोगानं आमच्या माहितीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अमेरिकेमध्ये सर्व ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करावी असा आदेश काढलेला आहे. तर या कार्यक्रमाला येणारा जो खर्च असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे भीमगीताचे कार्यक्रम आहेत, त्याचप्रमाणे जयंतीचे कवी संमेलन आहे, अशा वेगवेगळे कार्यक्रम आम्ही सामाजिक स्तरावर घेत असतो आणि त्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी जो शासनानं निधी द्यायला पाहिजे त्या येणारा जो खर्च आहे तो शासनानं उचलावा अशी आमची सर्व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती जयंती कमिटीच्या वतीनं विनंती आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.